तुमचे स्वागत आहे। आता नवरात्रीचे दिवस सुरू होणार आहेत, तर सर्वांना जायचे असेल देवीच्या मंदिरामध्ये तर तुमच्यासाठी घेऊन आलो एक देवीचे मंदिर, जे की खूप कमी लोकांना माहीत आहे। जुचंद्र स्टेशनपासून तुम्ही या मंदिरामध्ये येऊ शकता आणि नायगाव ईस्टला तुम्ही जाऊन या मंदिरामध्ये येऊ शकता। तर आज आपण एक्सप्लोर करणार आहोत श्री चंडिका देवी मंदिर, जे की आहे जुचंद्र स्टेशन आणि नायगाव स्टेशनपासून तुम्ही येऊ शकता। या मंदिरामध्ये सुंदर असे मंदिर आहे। तुम्हाला आई जीवदानी देवीचे मंदिर तर माहीत असेल, तसे हे मंदिर आहे। चला आता आपण एक्सप्लोर करूया। फायनली आपण आलो आहे जुचंद्र स्टेशनपाशी जे मंदिर आहे त्या साईडने आपण आलो आहे गाडी घेऊन। आता आपण जाऊयावरती। हे बघा श्री चंडिका देवी मंदिर आहे। आता नवरात्रीचे दिवस सुरू होत आहेत, तर इथे तयारी वगैरे पण चालू आहे, कारण इथे नवरात्रीला खूपच गर्दी असते भाविकांची। चला तुम्हाला आता दाखवते हे मंदिर। आपण आता एंट्री करूया मंदिरामध्ये। मंदिराच्या एंट्र्या दोन आहेत, इकडून त्या साईडने। हे बघा कलरचे काम चालू आहे, दाखवतो तुम्हाला। हे बघा कलरचे काम चालू आहे। हे बघा आता नवरात्री चालू होणार आहे, त्याच्यासाठी मंदिराची सजावट वगैरे सुरू केली, कारण इथे मोठ्या प्रमाणात भाविक येतात। ते जत्रा वगैरे असते, तेही तुम्हाला दाखवतो मी। पॅसेज केवढा रेडी होतोय हे बघा। सुंदर अशी कुंडी आहे। सुरुवातीला तुम्ही जीवदानी मातेच्या मंदिरात गेला असाल तर कशा दोन एंट्री आहेत, तशा सेम टू सेम या मंदिराला एंट्री आहेत। पण इथे पायऱ्या खूप कमी आहेत, 100-150 पायऱ्या असतील, त्याहूनही थोड्या कमी असतील। हे बघा आता तुम्हाला इथे एक छोटे मंदिर आहे, त्याचेही दर्शन करवतो, त्यानंतर आपण वरती जाऊया। हे बघा इथे छोटे मंदिर आहे, त्यानंतर आपण वरती जाऊया। बघा तुम्हाला बोललो मगाशी मी कलरचं काम चालू आहे। बघा एवढे पॅसेज आहे वरती तिन्ही साईडने, कारण नवरात्रीला या मंदिरात मध्ये पण खूपच जास्त गर्दी असते। खूप कमी लोकांना हे मंदिर माहीत आहे, म्हणून मी आज तुमच्यासाठी याचा व्हिडिओ बनवणार आहे। नवरात्रीला या मंदिरात नक्की या तुम्ही। ही बघा तयारी, पताका वगैरे लावण्यात आले आहेत, पायऱ्यांना कलर वगैरे करण्यात आले आहेत। आता खाली मी बघितलं तर तिकडे डेकोरेशनचं वगैरे काम चालू झालं आहे, ते तुम्हाला मी दाखवेन। खूप मोठ्या प्रमाणात इथे जल्लोष असतो नवरात्रीमध्ये। हे बघा आता काय तुम्हाला पब्लिक वगैरे दिसत नसेल, पण नवरात्रीलाही पूर्ण शिड्या भरलेल्या असणार। तमाम भाविक भक्तांचे श्रद्धास्थान आणि प्रेरणेचे स्थान जे चंडिका मंदिर हे वसई येथील जुचंद्र गावात मंदिर शानदार मत्स्याकृती डोंगरावर विराजमान झाले आहे। हे मंदिर खूपच जुने आहे असे इथली लोक सांगतात। महाभारतकालीन हे मंदिर असल्यामुळे हे मंदिर पांडवांनी बांधले असे लोकांचा समज आहे। फायनली आपण गेट मध्ये प्रवेश केला आहे। इकडे खूप मोठी जागा आहे, ते तुम्हाला मी नंतर दाखवतो। त्याच्या आधी आपण दर्शन घ्यायला जाऊया। हे बघा हे सुंदर असे गेट आहे एंट्रीला। आता तुम्हाला आतमध्ये दाखवतो। आतमधील पॅसेज खूप आहे। हे बघा खूप जास्त पॅसेज आहे, किती भाविक आले तरी इथे गर्दी वगैरे जास्त होणार नाही। आता तुम्हाला देवीचे दर्शन करवतो। हे बघा सुंदर अशी देवी, शिलाखंडाच्या गुहेत असणारे पुरातन मंदिर आहे, ते तुम्हाला मी आता जवळून दाखवणार आहे। हे बघा सुंदर अशा मूर्त्या आहेत देवींच्या। आता आपण दर्शन घेऊयात, मग तुम्हाला मी दाखवतो पूर्ण मूर्ती। हे बघा वरती पूर्ण शिलाखंड आहे, त्यामुळे ओळा वगैरे परिसर झाला आहे, तुम्हाला मी दाखवतो दर्शन घेतल्यानंतर। हे बघा सुंदर अशा मूर्त्या आहेत, 3 देवी आहेत। त्यात बघा पहिली दिसती ती देवी आहे श्री चंडिका देवी, त्याच्या साईडला जी देवी आहे ती आहे श्री कालिका माता देवी, आणि साईडला आहे ती महिषासुरवर्धिनी देवी। ज्या साईडला मूर्त्या दिसत आहेत त्या गणपतीच्या पाषाणू मूर्त्या आहेत। आता तुम्हाला मी साईडचा परिसर पुन्हा एकदा दाखवतो। हे बघा सुंदर असे मंदिर आहे, पूर्ण भुयारी मार्गात आहे। आमच्या गावालाही चंडिका मातेचे मंदिर आहे, ते पूर्ण भुयारी आहे। हे बघा आता तुम्हाला दाखवतो पूर्ण जवळून मंदिर। हे बघा तुम्हाला बोललो ना थोडा ओलासर परिसर झालाय, त्यामुळे वरती प्लास्टिक वगैरे लावण्यात आले। व इकडे सिंह आहे, त्यानंतर त्रिशूल आहे, तिकडे सुंदर अशा देवी देवता आहेत। हे बघा खूप मोठी जागा आहे, तुम्हाला पुन्हा एकदा देवींचे दर्शन करवतो जवळून। हे बघा चंडिका देवी, कालिका माता आणि महिषासुरवर्धिनी गणपती बाप्पा यांची पाषाण मूर्ती आहेत। आता आपले दर्शन वगैरे झाले, तुम्हाला मी साईडहून परिसर दाखवतो पूर्ण। हे बघा इकडे ओलसर दगड आहे। हे बघा खूपच जास्त मोठी जागा आहे इथे। तिकडे काही काही माहिती लिहिली आहे मंदिराबद्दल, मी तुम्हाला दाखवणार आहे थोड्या टायमाने। त्याच्या आधी पुन्हा मंदिर बघून घ्या पूर्ण। हे बघा सुंदर अशी मंदिर आहे। तुम्ही नवरात्रीला तुम्ही देवीच्या मंदिरात जाणार असाल तर याच मंदिरात या। आता तुम्हाला मी त्या साईडला असणारा पॅसेज दाखवतो, जिथे तुम्ही दर्शन घेतल्यानंतर आरामात बसू शकता। हे बघा इथे दगड आहेत, खूपच जास्त अशी जागा आहे। हे बघा आपलं दर्शन वगैरे झालं, इथून आपण एंट्री केली आणि त्या साईडनं आपण उतरणार आहोत, तेही तुम्हाला मी दाखवणार आहे। त्याच्या आधी पॅसेज वगैरे बघून घ्या, त्यानंतर तुम्हाला 360 व्ह्यू दाखवतो या मंदिराजवळून।
हे बघा इथून आपण दर्शन आलो. आई जीवदानी देवीचे मंदिर आहे. हे बघा सुंदर असा नजारा बघा वरून 360 व्ह्यू तुम्ही बघू शकता. सुंदर असा नजारा वरून. हे बघा इकडे जागा आहे तिथून तुम्ही बघू शकता. फोटोग्राफी वगैरे करू शकता. बघा पुन्हा एकदा या साईडने दाखवतो. गॅलरी सारखा व्ह्यू आहे बघा. सुंदर असा शहर. हे बघा तुम्हाला मी पहिल्यांदा माहिती सांगितली ती संपूर्ण माहिती इथे लिहिलेली आहे बघा. मंदिराचा पूर्ण इतिहास आणि कोणते सण वगैरे इकडे साजरे केले जातात किंवा तुम्ही विवाह वगैरे या मंदिरामध्ये करू शकता त्याचीही माहिती दिलेली आहे. मंत्र वगैरे आहे तिथे. देवीचा महिमाही दाखवण्यात आला आहे. हे बघा तुम्हाला बोललो मंत्र वगैरे आरती. इथे 2दा आरती होते दिवसातून. त्याचा टायमिंग आहे. तुम्ही झूम करून नक्की बघा. संपूर्ण माहिती आहे मंदिरामध्ये लिहिली आहे बघा. कार्यक्रम मंदिरातील कार्यक्रम. हे बघा कोकणात असणाऱ्या पालखीसारखी सेम पालखी आहे. म्हणजे इथे पालखी नाचवली जाते. तुम्हाला सुरुवातीला मी बोललो होतो की 2 एंट्री आहेत. तर मला वाटतं तिकडून नवरात्रीला एंट्री असेल आणि इकडून एक्झिट असेल. हे बघा 2 साईडला शिड्या आहेत. म्हणजे भाविकांची गर्दी वगैरे झाली तरी तुम्हाला खाली जातेवेळी काही त्रास नाही. कारण या साईडनी पण तुम्ही येऊ शकता. हे बघा समोर जी दिसते त्या साईडने तुम्ही येऊ शकता. म्हणजे या मंदिरात तुम्हाला कसलीच गैरसोय नाही आहे. आता तुम्हाला मी खाली घेऊन जातो बघा. या एंट्रीने तुम्ही आलात तर तुम्हाला 3 ते 4 माला चढायचे शिड्याने आणि लिफ्ट पण आहे तिथे साईडलाच. तर तुम्हाला दाखवतो आता मंदिराची मी या साईडची एंट्री. तिथे काय काय आहे. नवरात्रीसाठी जिथे गरबा खेळला जातो ते मंडप वगैरे आता सजवण्यात सुरुवात केली आहे. मी आता आलोय 2-4 दिवस आधीच आलोय. म्हणजे तुम्हाला पूर्ण माहिती सांगता येईल. म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर या मंदिरात नक्की याल नवरात्रीला. आणि जर या मंदिरात गेलात तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा कसे वाटले हे मंदिर. हे बघा आता आपण खालच्या फ्लोअरला आलोय. हे बघा इथूनही एंट्री आहे. तुम्हाला दाखवतो इथे दिलेलं आहे बघा. श्री चंडिका मातेच्या दर्शनासाठी मार्ग. हे बघा आता आपण खाली आलोय. तुम्हाला मी इकडे दाखवतो पूर्ण पॅसेज. कारण मी या साईडनी पण एंट्री केली. दोन्ही साईडनी एंट्री करून तुम्हाला दाखवली. ह्याच्यासाठी की आता तुम्ही येणार असाल तर बघा तुम्हाला कुठून जमेल. पण मला वाटतं नवरात्रीला त्या साईडनी एंट्री असेल आणि इकडून एक्झिट असेल. हे बघा इथं पार्किंगची खूप अशी जागा आहे. ते तुम्हाला मी दाखवतो. खूप म्हणजे खूपच जागा आहे दोन्ही साईडला आणि तिकडे मंडप बनते. हे बघा हे पार्किंगसाठी आहे. इथून मी गाडी घेऊन आलोय. हे बघा खाली दिसते ती ही पार्किंगची जागा आहे आणि समोर दिसतोय तिथे नवरात्रीसाठी मंडप बनवला जातोय. कारण नवरात्रीला इकडे जत्रा वगैरे असते. त्यामुळे खूप अशी लोक येतात इकडे. हे बघा आणि या मंदिरात खूप असे कार्यक्रम साजरे केले जातात जे की त्या माहितीमध्ये लिहिलेले आहे. ते तुम्ही झूम करून वाचू शकता. त्याच्या आधी तुम्हाला मंडप वगैरे पुन्हा एकदा दाखवतो मी. केवढा भव्य दिव्य असा मंदिर आहे. हे बघा सुंदर असा मंदिर आहे आणि त्यासाठी नवरात्रीची तयारी चालू आहे बघा. खूपच सुंदर असा मंडप तयार करण्यात आला आहे. तुम्हाला पॉसिबल असेल तर गरबा खेळायला या मंदिरात नक्की जावा. हे बघा सुंदर अशी भव्य अशी ज्योत किती मोठी आहे बघा. आता पुन्हा तुम्हाला या साईडने मंदिर एकदा दाखवतो कसं दिसतंय बघा. त्याच्या आधी बघा तुम्ही पुन्हा एकदा परिसर पार्किंगचा. हे बघा या साईडने मंदिर किती मोठे आहे बघा. हे होते सुंदर मंदिर. जय चंडिका मातेचे हे सुंदर मंदिर आहे. तुम्ही आपल्या फॅमिलीला घेऊन नक्की या मंदिरात या. कारण खूप असे सुंदर मंदिर आहे आणि अजून खूप कमी लोकांना हे मंदिर माहिती आहे. चला फायनली आलोय घरी. तर आज आपण गेलो जय चंडिका मंदिरमध्ये जे की आहे जुचंद्र स्टेशन पासून 10 ते 15 मिनिटं अंतरावरती आणि नायगाव स्टेशनवरूनही तुम्ही जाऊ शकता. तर हा व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि जास्तीत जास्त लोकांना पाठवा. कारण नवरात्रीचे दिवस चालू झाले. आता सर्व देवीच्या मंदिरामध्ये जाणार आणि तिथे खूप मोठा उत्साह असतो. जत्रा वगैरे असते या नवरात्रीच्या काळात. तर त्या मंदिरात तुम्ही नक्की जावा आणि कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला. आणि असे नवनवीन व्हिडिओ आता येतच राहणार. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये.